एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे, तर ती रक्कम दशादशे किती व्याज दराने बँकेत ठेवली होती सर? प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा. लेकरांनो लक्ष द्या. 2 वर्षाचे सरळ व्याज आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज गणित म्हणते अनुक्रमे 800 आणि 860 रुपये. याचा अर्थ 2 वर्षाचं सरळ व्याज 800 रुपये, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 860 रुपये. आता हा व्याजातील फरक काढा. व्याजातील फरक म्हणजेच वजाबाकी, अर्थात 860 मधून 800 वजा करा. 60 रुपये हा व्याजातील फरक आहे. मग आता इथं सूत्र काय बनते? अंशस्थानी व्याजातील फरक भागीला एका वर्षाचं सरळ व्याज आणि याला गुणिला 100, हे सूत्र. आता व्याजातील हा फरक 60 रुपये, छेदस्थानी एका वर्षाचं सरळ व्याज. 2 वर्षाचं सरळ व्याज जर का 800, तर एका वर्षाचं सरळ व्याज किती काढण्यासाठी भागीला 2 करा. उत्तर 400 रुपये. छेदस्थानी 400 आणि याला गुणिला सूत्र सांगते त्याप्रमाणे 100. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गायब आणि हा भाग 15 न जातो सर. म्हणजे 15% हा व्याजदर किंवा 15% व्याज दरानं ती रक्कम बँकेत ठेवली होती. याचं निरूपण तुम्हाला हवं असेल तर मित्रांनो, चक्रवाढ व्याज या व्यवहारामध्ये व्याजावर व्याज आकारल्या जात असते. जसं की व्याजातील फरक 60 रुपये आहे. बघा, एका वर्षाचं सरळ व्याज 400 रुपये. दुसऱ्या वर्षामध्ये या व्याजात 60 रुपयाची भर पडली, तेव्हा 2 वर्षाचं हे 860 रुपये एवढं चक्रवाढ व्याज तयार झालं. याचा अर्थ या 400 रुपये व्याजावर हे भर पडलेलं जे व्याज आहे 60 रुपये, हे 60 रुपये या 400 रुपये व्याजावरील व्याज आहे. लक्षात आलं तुमच्या? मग 400 रुपये व्याजावरील व्याज जर का 60 रुपये, तर असा प्रश्न करा की 100 रुपये मुद्दल तेव्हा व्याजदर किती? म्हणून ही अशा पद्धतीची रचना. प्रस्तुत प्रश्नामध्ये ती रक्कम दशादशे किती व्याज दराने बँकेत ठेवली होती असा प्रश्न. उत्तर 15% हे उत्तर आहे, अर्थात व्याजदर. प्रश्नाचं उत्तर 15% पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.